मुसळधार पावसाने काल दिवसभरही जोर कायम ठेवला। या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी महापालिकेची ड्रेनेज व्यवस्था कोलमडली आहे। प्रितिश पार्क परिसरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने नागरिकांच्या घरातील बाथरूम मधून सांडपाणी थेट घरात शिरल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। घटनेची माहिती मिळताच सातपूर प्रभाग समितीचे सभापती समाधान देवरे यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आहे। त्यांनी तातडीने महापालिकेच्या ड्रेनेज विभागाशी संपर्क साधून जेटिंग मशीन मागवले आहे। कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोकअप झालेली ड्रेनेज लाईन त्वरित मोकळी करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। यावेळी केवळ सूचना देऊन न थांबता सभापती देवरे स्वतःही रस्त्यावर उतरले। परिसरातील अनेक पावसाळी गटारांची चेंबर्स चोकअप झाल्याचं लक्ष देताच त्यांनी स्वतः फावड्याच्या साह्याने गाळ व कचरा काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत केलाय। त्यांच्या या कृतीमुळे साचलेले पाणी वेगाने वाहू लागले आणि संभाव्य नुकसान टळले। सभापती समाधान देवरे यांच्या तत्परतेचे आणि प्रत्यक्ष कामात सहभागी होण्याच्या भूमिकेचे परिसरातील नागरिकांनी मनापासून स्वागत केले। लोकप्रतिनिधींनी कार्यालयात बसून आदेश देण्यापेक्षा संकटाच्या वेळी नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून काम करावे याचे उत्तम उदाहरण देवरे यांनी दाखवून दिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। संकटाच्या काळात तत्काळ प्रतिसाद देत प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून काम करणाऱ्या सभापतींच्या कामाचे प्रभागातील नागरिकांकडून कौतुक होत आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात।